हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की वेदा समर कॅम्पला चाललेली असते. तेव्हा मंजिरी अडवते की काही गरज नाही म्हणून. तेव्हा मीरा बोलते की तिची वेदाची काळजी करायची गरज नाही आहे. वेदाची जीवावर जो उठला आहे तो आपल्या डोळ्यासमोर राहील. तेव्हा अनन्या बोलते की म्हणजे काय म्हणतेस तू असं? तेव्हा मीरा बोलते की म्हणजे मायाबद्दल बोलत होती मी. माया इथे डोळ्यासमोरच राहील ना, वेदा तिकडे सेफ राहील म्हणून. तेव्हा अनन्या बोलते की बरं बरं, चला चला जाऊया आता, कोणाची तरी बस येणार आहे, आली पण असेल. तेव्हा पटकन वेदा जायला निघते. तेव्हा अथर्व तिला सांगतो की मज्जा कर, कुल्फी का, मी काहीच बोलणार नाही म्हणून. तेव्हा अथर्व मीरा ते दोघं तिला बाय करतात. तेव्हा अनन्या वेदाला घेऊन जाते. तेव्हा मंजिरी बोलते की वेदाची अथर्व तुम्ही जे केलं आहे ना, मला का वेदाची सेफ्टी जास्त महत्त्वाची वाटते. तेव्हा मीरा बोलते की वेदाला काहीच होणार नाही आईसाहेब. वेदाच्या पाठीशी कारण देवी आई आहे, त्यामुळे तिला कोणी हातही लावायची कोणाची हिंमत होणार नाही. तेव्हा अथर्व बोलतो की आई डोंट वरी, मी वेदासाठी सिक्युरिटी अरेंज केली. तेव्हा मंजिरी बोलते की अरे सिक्युरिटी अरेंज केली म्हणजे सगळ्यांना संशय येणार ना. तेव्हा अथर्व बोलतो की तू आई काळजी करू नकोस, मी त्यांना लांबूनच वेदावर लक्ष ठेवायला लावलं आहे म्हणून. तेव्हा मंजिरी बोलते की ठीक आहे, मग आता तुम्ही ठरवलंच आहे, मी काय बोलणार आता. तेव्हा अथर्व मंजिरीजवळ जातून बोलतो की आई नको काळजी करू, मी आहे ना. तेव्हा मंजिरी बोलते की ठीक आहे. तेव्हा मंजिरी आणि अथर्व चालली जातात. तेव्हा अंबिका मीराजवळ येते आणि बोलते की किती खोटारडी ही बाई, हिची प्रेम, हिची काळजी, सगळं सगळं खोटं होतं कायम. मंजिरी इकडे किचनमध्ये येते आणि मनाशीच बोलत असते की या कार्टीला नेमकं आत्ताच जायचं होतं. नाही म्हणजे मीरा घरात राहिली असती तर मीराला कैचीत पकडायला सोपं गेलं असतं. पण काही हरकत नाही, तिच्या वाचून माझं काही अडत नाही. तेवढ्यात अंबिका किचनमध्ये येते आणि बोलते की मनातसुद्धा वेदाबद्दल वाईट विचार करण्याचा प्रयत्न करू नकोस हां, नाहीतर तुझी विचार करण्याची ताकदसुद्धा काढून घेईल कायमची. तेव्हा मंजिरी अंबिकाकडे जाते आणि बोलते तू माझी ताकद काढणार, आणि हसते आणि बोलते की तुला माहिती आहे का, तू अशी एक आत्मा आहेस की जिच्याकडे स्वतःचीही ताकद नाही आहे. तू फक्त इकडून तिकडे तिकडून इकडे एवढीच करू शकते, आणि तुमच्याशी लढायला मला वेदाचा वापर करायची काही गरज नाही आहे. तुमच्या इतकी भॅड नाही आहे मी. तेवढं तिथे मीरा येते. तेव्हा मीरा येते आणि बोलते की काय म्हणालीस तू, वेदाशी तुझं कुठलंही घेणं देणं नाही आहे. तू कुठल्या थराला जाऊ शकतेस ना, हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. तेव्हा मीरा बोलते की तुझा चांगुलपणाचा आणू नकोस, तुझं हे रूप बाजूला ठेव आमच्यासमोर तरी. तेव्हा मंजिरी मीराला बोलते माझं खरं रूप बघण्याची एवढी घाई झाली का तुला? मग बघ, हेच आहे माझं खरं रूप. ते काळालाही जुमानत नाही, चिरतरुण होण्याचं. तेव्हा अंबिका हसते आणि बोलते चिरतरुण, आणि तू? वय झालंय आता तुझं मंजिरी, आणि तुझी वेळही संपली आहे. तेव्हा मंजिरी अंबिकाकडे जाते आणि बोलते माझ्या नादाला लागू नकोस हां तू. हातवारे करत असते तिला. नाही तर तुला अशा ठिकाणी पाठवेल ना, तिथे स्वर्ग असेल ना नरक. हे सगळं अचानक नर्मदा येते आणि ती बघत असते की मंजिरी कोणाशी बोलते. मीरा बाजूला उभी आहे आणि मंजिरी जिच्याशी बोलते ती कोणीच दिसत नाही आहे. तेवढ्यात मंजिरी मीराला बोलते आणि तू. तेवढ्यात तिचं लक्ष नर्मदाकडे जातं. तेव्हा नर्मदा मनात बोलते की मंजिरी कोणाशी बोलते, मीरा तर इथे उभी आहे. तेव्हा मंजिरी नर्मदाला बघून लगेच टॉपिक चेंज करते आणि मीराकडे जाऊन बोलते अगं स्वर्ग काय नरक काय हे इथेच आहे. मीराला कळत नसतं की अशी काय वागते म्हणून. अंबिकाचं लक्ष नर्मदाकडे जातं. अंबिका मीराला खुणवते की मागे नर्मदा आहे म्हणून. तेव्हा मंजिरी टॉपिक चेंज करत बोलत असते की अगं, मंजिरी बोलते की जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा आपण स्वर्गात असतो, आणि जेव्हा दुःखात असतो तेव्हा नरकात. तेवढ्यात मंजिरी बोलते की आणि तुला किती वेळा सांगितलं आहे मी मीरा, किचनमध्ये एकटी काम करत जाऊ नकोस. नर्मदा आहे आणि तिची आता नवीन सूनही आहे, आणि आपलं ठरलं होतं ना किचनचं सर्व त्या दोघी बघतील. मग तू कशाला काम करतीस, जाऊन आराम कर. मीराला मंजिरीचं पलटलेलं रूप बघून गालातल्या गालात हसायला येत राहतं. तेव्हा मंजिरी आलीच म्हणून चालली जाते. नर्मदा तिथेच उभी राहून ऐकत असते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, नर्मदा आत्याने पाहिले, त्यांना संशय येणार नाही ना. तेव्हा मीरा बोलते येऊ देत, आणि ती चालली जाते. तेव्हा नर्मदा विचारत पडते की येऊ दे, कुणाला सांगितले हिने, नक्की कोणी भूतभीत नाही आहे ना घरात. इकडे माया झोपलेली असते. अजित तिचं कौतुक करत असतो की वाव, झोपताना पण किती सुंदर दिसते माझी बायको. तेवढ्यात मायाला जाग येते आणि ती बोलते की काय करतोयस. तेवढ्यात दरवाजा वाजतो. अजित दरवाजा ओपन करायला जातो.
तेव्हा नर्मदा दरवाजाशी उभी असते. तेव्हा अजित बोलतो की गुड मॉर्निंग. तेव्हा नर्मदा रूममध्ये येते आणि मायापाशी जाऊन बोलते की वा वा, किती मस्त ना झोपा काढतायत तुम्ही दोघं इथे. इथे काय चाललं आहे तुम्हाला माहीत आहे का? तेव्हा माया उठते आणि बोलते की काय झालं सासूबाई, का चिडचिड करतायत? तेव्हा नर्मदा बोलते की तुम्हाला माहिती का काय झालं? किचनमध्ये मीरा आणि मंजिरी होती. तेव्हा अजितला वाटतं की त्यात काय एवढं नवीन. तेव्हा नर्मदा सांगत असते की पण मंजिरी कुणाशी तरी बोलत होती. मीरा तिच्या बाजूला उभी होती, पण ती मीराशी नाही कुणाशी तरी बोलत होती आणि तेही चिडून बोलत होती. पण जेव्हा तिला कळलं की तिथे मी आली आहे, म्हणून ती लगेच मीराजवळ जाऊन टॉपिक तिने चेंज केला. आणि मंजिरीचं बोलून झाल्यावर, मंजिरी निघून गेल्यावर मीराही येऊ दे येऊ दे असं बोलत होती. तेव्हा नर्मदा बोलते की मीरा आणि मंजिरी नक्कीच कोणाशी तरी बोलतात. तेव्हा माया बोलते की यू मीन टू से की त्या दोघी कोणाशी तरी बोलतात आणि तुम्ही बरोबर बोलतायत, कारण की याआधी मी मीरालासुद्धा कोणाशी तरी बोलताना बघितलं आहे. आणि तेव्हा अजित बोलतो की यू मीन टू से की त्या दोघी कोणाशी तरी इनव्हिजिबल कोणीतरी आहे आणि त्यांच्याशी बोलतात असं. तेव्हा अजित हसतो आणि बोलतो की सोपं आहे ना, म्हणजे जो कोणी तो इनव्हिजिबल पर्सन आहे ना, आपण त्याला शोधूया आणि संपवून टाकूया. आणि एकदा का त्याला शोधून संपवलं की म्हणजे या दोघींची पावर संपली आणि आपण नंतर या दोघींना असं संपवूया. तेव्हा नर्मदा हसते आणि बोलते आहा, असं संपवून टाकूया म्हणे. तेव्हा नर्मदा बोलते जे दिसतंय त्यांचं काही नाही करता येते आणि जे दिसत नाही त्यांना संपवून टाकणारच. एवढं सोपं वाटतं का रे तुला? मला कळत नाही आहे ती मंजिरी किती पॉवरफुल आहे. तेव्हा अजित बोलतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मॉम, डोंट टेक टेन्शन, व्हेन युअर सुनबाई इज हिअर नो फिअर. तेव्हा माया बोलते सुनबाई जाऊ दे, पण मी माया आहे आणि मायाने जर ठरवलं तर ती काहीही करू शकते. आणि त्या मंजिरीला संपवण्याच्या प्लॅनमध्ये जर मीरा आली तर मीरालाही मी संपवायला मागे पुढे करणार नाही. आजवर जे काही इतकं केलं ते असंच. तेव्हा नर्मदा बोलते वाह. तेव्हा नर्मदा बोलते की आधी अंघोळी आटपा. तेव्हा नर्मदा चालली जाते. तेव्हा अजित हसतो आणि बोलतो की अंघोळी आटपा. तेव्हा तो मीराजवळ जाऊन बसतो. तेव्हा मीरा बोलते की तू काय दात फाडतोयस, आधी मी या सगळ्यांचं बघणार आहे, मग तुला बघणार आहे. आणि तेव्हा माया त्याला बोलते की सरक आणि तिथून निघून जाते. इकडे सकाळी अथर्व ऑफिसला जायची तयारी करत असतो. तेव्हा मीरा त्याच्याकडे त्याचा रुमाल आणून देते, घड्याळही देते. अथर्व घड्याळ घालत असतो. तेव्हा त्याचं बटनही मीरा बोलते की मी लावते. तेव्हा त्याचं घड्याळ मीरा त्याला घालून देते. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा आपण असं राहिलो ना की मला खूप बरं वाटतं. तेव्हा मीरा बोलते की असं म्हणजे कसं? तेव्हा अथर्व बोलतो की हे असं, कारण की मीरा कसं आहे ना, मला माहिती आहे तुझे काही सिक्रेट आहेत ते तू मला अजूनही सांगितलेले नाही आहेत आणि आईबद्दलही तुझ्या मनात काय आहे तेही मला माहिती आहे. दोन व्यक्ती असले की त्यामध्ये मतभेद होतात, हे मला मान्य आहे, पण त्यामुळे भांडण वाद या गोष्टी नको आहेत. मला माहिती आहे की तू बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत. तू म्हणतेस ठीक होणार आहे. मीरा आपण जिथे आहोत ना तिथून फक्त दोनच गोष्टी शक्य होणार आहेत, माझी आई नाही तर तुझे बाबा. आता काय ठीक होणार आहे ते मला कळत नाही. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा तुम्ही काळजी करू नका, मी म्हणाले ना लवकरच सगळं ठीक होईल. तेवढं तिथे अंबिका येते. तेव्हा अथर्व बोलतो की ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते कर, पण एक गोष्टीची काळजी घे, घरात कोणी स्पेशली आई दुखावली जाणार नाही याची काळजी घे. तेव्हा मीराच्या डोळ्यात पाणी असतं. ती बोलते की नाही होणार, तुमची आई नाही दुखावली जाणार. तेव्हा अथर्व बोलतो की ओके, आणि तो मीराला जवळ घेऊन तिच्या डोक्यावर किस करतो आणि चालला जातो. तेवढ्यात अंबिका मीराला बोलते की मीरा का खोटं बोललीस तू अथर्वशी? तुला काही सुचलं नाही? त्याने विषय टाळायचा होता अगं, कारण की आपण जे मंजिरीसोबत करणार आहोत त्याने अथर्वची आई दुखावली जाणार आहे. तेव्हा मीरा बोलते की ताई या सगळ्यात मी वेदाच्या बाबांना दुखावू देणार नाही अगं, आधी आपण त्या कपटी मंजिरीचं काळं सत्य सगळ्यांसमोर आणूयात. सत्य समोर आलं ना की सगळं बदलतं. ती मंजिरी वेदाच्याच बाबांची आई काय कोणाचीच आई होऊ नाही शकणार. वेदाच्या बाबांना जेव्हा हे सत्य कळेल तेव्हा तुझ्यासारखं त्यांच्या डोळ्यावरची झापडं निघाली असतील अगं. तेव्हा अंबिका बोलते हो मीरा, पण या सगळ्यात अगं दोघींचं लक्ष मंजिरीकडे जातं. मंजिरी येते, दरवाजा बंद करते आणि बोलते की माझ्याशी लढणार तुम्ही दोघी? इतकीच गुर्मी असेल ना तर स्वतःच्या बापाला आधी शोधून दाखवा. तेव्हा मंजिरी लगेच रडलेलं तोंड करते आणि बोलते सॉरी. कसं शोधणार ना तुम्ही तुमच्या बापाला, कारण की तो या जगातच नाही आहे ना. सॉरी हो, मी त्यांचे अंत्यसंस्कार करण्याची संधीही तुम्हाला दिली नाही. तेव्हा अंबिका बोलते की आमच्या बाबांना काहीच झालं नाही. तेव्हा मंजिरी बोलते की हा पोकळ आत्मविश्वास कुठून आणतेस गं? तेव्हा अंबिका बोलते की तुझ्याकडूनच मंजिरी, तुझ्या डोळ्यात दिसतंय, तुझ्या शब्दात ऐकू येतंय की तू खोटं बोलतेस. इतकी वर्ष मी सगळं खोटं मानत आली, तुझं खोटं प्रेम, तुझं खोटं हसणं, सगळं तुझं खोटं मानत आली. हे सगळं खरंच वाटत गेलं होतं मला आणि म्हणूनच आता जे खरं आहे ते ओळखायला सोपं जातं आहे मला.
त्यामुळे आता तुझ्या एकाही शब्दावर आमचा विश्वास नाही आहे. आणि आणखी एक गोष्ट, तू आमच्या बाबांना काही केलं असतंस ना तर ते तू स्वतःहून सांगायची चूक आम्हाला केली नसतीस, बरोबर ना? तेव्हा मंजिरी हसते आणि बोलते की हुशार आहेस गं तू, मीरा हुशार आहे हां तुझी ताई. तेव्हा मीरा रागाच्या भरात जाते, मंजिरीचा गळा धरते आणि सांगते की कुठे आहेत माझे बाबा, सांग. तेव्हा अंबिका बोलते की मीरा मीरा हिला असं मारायचं नाही आहे. तेव्हा मंजिरीला ती ढकलून देते. तेव्हा मंजिरी रागात उठते आणि बोलते तुझी इतकी हिंमत. तेव्हा ती जाऊन ते फ्लावर पॉट उचलते. तेव्हा मीरा अंबिका बोलते की मीरा हिला असं मारायचं नाही, हिचं सत्य आपल्याला सगळ्यांसमोर आणायचं आहे. तेव्हा मंजिरी तो फ्लावर प्लॅट मीराकडे मारून फेकते. तेवढ्यात अंबिका जोरात ओरडते मीरा आणि त्याचा आजचा एपिसोड संपतो.